गजेंद्रसिंह ठाकूर आणि योगिताताई ठाकूर हे अतिशय धडपड असं या गाडी पुरवठा विभागातील व्यक्तिमत्व आहे। गेल्या 15 वर्षापासून त्यांचा परिवाराला मी जवळपास ओळखतो। छोटे छोटे उपक्रम, आधार कार्ड काढणं असेल, कोणाचं राशन कार्ड काढणं असेल, लाडक्या बहिणींसाठी नोंदणी करणार असेल, तर हे सगळे छोटे छोटे उपक्रम सातत्यानं गजू ठाकूर आणि त्यांचे पूर्ण सहकारी राबवतात। मी मनापासून त्यांचा आभार मानतो। खऱ्या अर्थानं नगरसेवक हा कसा असला पाहिजे किंवा लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून हे ठाकूर परिवार आहे। मनापासून त्यांनी हा जो काही सामाजिक उपक्रम घेतलेला आहे, बाळासाहेबांनी सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याला अनुसरून हा उपक्रम आहे। या उपक्रमाअंतर्गत गाडीपुराच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिक आज स्त्रीरोग तज्ञ इथं आलेले आहेत। बीपी असेल, शुगर असेल, दातांची तपासणी इथं होते, डोळ्यांची तपासणी होते, तर चांगले निष्णात असे डॉक्टर इथं आणलेले आहेत, त्यांचा औषधोपचार इथं होत आहे। त्याचबरोबर आमच्या वतीनं 300 बालकांच्या हृदयरोगाचं ऑपरेशन मुंबई इथं चालू केलेलं आहे। तर कुठलेही आपल्याला आजार असतील किंवा कुठले गंभीर आजार असतील, मी स्वतः चॅरिटीच्या कमिटीवर आहे, आपल्याला विनंती आहे की किडनी असेल, हार्ट असेल किंवा ब्रेन असेल, कुठल्याही मोठे आजार असतील तर त्यांना मोफत उपचार चांगल्या 5 स्टार हॉस्पिटलमध्ये आपण मुंबई इथं करतो। मनापासून गजू ठाकूर व त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज नामदार हेमंतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गजू ठाकूर आणि योगिता ठाकूर यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि शिवसेना नेहमीच जे काही समाज उपयोगी कार्य असतं त्यामध्ये तत्परतेनं काम करत असतं। त्याचाच एक भाग म्हणून आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या डॉक्टरांचे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे। सगळे स्टॉल लावलेले आहेत, स्त्रीरोग असतील, विविध आजारांचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत। त्यामुळं अतिशय चांगलं उपक्रम या ठिकाणी आहे आणि रुग्णांना चांगली सोय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। स्नेह जय महाराष्ट्र। आज दिनांक 21/12/2025 रोजी नांदेडचे लोकप्रिय आमदार गटनेते श्री माननीय हेमंत भाऊजी पाटील साहेब तसेच एकनाथ हिरक महोत्सव या अंतर्गत आम्ही एक मोठं गाडीपुरा प्रभाग क्रमांक 16 मध्ये महाआरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं होतं। या हस्ते आज माननीय श्री हेमंतजी भाऊ पाटील साहेब आमदार, माननीय आनंदरावजी बोंडारकर साहेब, विनय गिडे पाटील साहेब, त्याचप्रमाणे शहर प्रमुख महिला आघाडी वनमालाताई महिला आघाडी आणि सगळ्यांनी या शिबिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणे योगदान दिलेलं आहे। आणि याच प्रकारे आज माननीय हेमंत भाऊ पाटील यांचा आम्ही स्वागत करून हा कार्यक्रम खूप थाट्याने उत्सवात साजरा केलेला आहे। आणि ह्याबद्दलच ही शिबिर ठेवलेली आहेत। ह्यामध्ये सगळं नेत्ररोग, स्त्रीरोग, हृदयरोग या पूर्ण ह्या प्रकारे आम्ही हे शिबिर चालू ठेवलं आहे। आयुष्यमानची नोंद पण चालू आहे। आयुष्यमान कार्ड आतापर्यंत संधारित एक 100 ते 150च्या जवळपास आम्ही नोंद घेतलेली आहे। आणि प्रभागात सुद्धा जे महिला आहेत आमच्या पक्षातला पण आघाडीचं आणि अंगणसेविका, रुग्णसेविका, हे पण कसं डोर टू डोर एक 2 ते 3 दिवसात हे सगळं ज्यांचे आयुष्यमान कार्ड आतापर्यंत झालेले नाहीत या संकल्पनेतून हे काम सुरू होणार आहे। माझ्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये मी आणि माझी धर्मपत्नी योगिता गजेंद्रसिंह ठाकूर एक शिवसेनेकडून उपजिल्हा प्रमुख महिला आघाडीमध्ये सक्रिय आहेत। आणि कमीत कमी 10-12 वर्षापासून आम्ही सामाजिक कार्य, धार्मिक कार्य, पक्षांतर्गत जे काही आदेश आलेले आहेत ते पूर्ण आम्ही राबवलेले आहेत योजना।